श्यामलालजी रोज दुपारी ड्युटीवरून घरी यायचे तेव्हा त्यांना एक मुलगा भेटायचा जो त्यांच्याकडे भीक मागायचा आणि म्हणायचा की बाबूजी मला खूप भूक लागली आहे, कृपया मला थोडे पैसे द्या. तर श्यामलालजींना त्यांची दया यायची आणि ते रोज कधी कधी त्याला 5 ते 50 रुपये द्यायचे. पण एके दिवशी श्यामलालजींच्या ऑफिसला सुट्टी होती. त्या दिवशी श्यामलालजी आणि त्यांची पत्नी काही कामासाठी बाजारात गेले होते. तेव्हा तो मुलगा दररोजप्रमाणे त्या दिवशीही श्यामलालजींच्या येण्याची वाट पाहत राहिला. पण जेव्हा दुपारची संध्याकाळ होऊ लागली तेव्हा तो मुलगा निराश होऊन तिथून निघून लागला. तेव्हा त्याने श्यामलालजींना त्यांच्या पत्नीसोबत जाताना पाहिले आणि त्यांना जोरात हाक मारली, बाबूजी बाबूजी. तेवढ्यात श्यामलालजींच्या पत्नी सुमित्राजी यांनी मागे वळून पाहिले तर तोच मुलगा त्यांना हाक मारत होता आणि हात देऊन थांबवण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा सुमित्राजी म्हणाल्या की अहो गाडी थांबवा, कुणीतरी तुम्हाला बोलावत आहे. तेव्हा श्यामलालजींना आठवलं की आज त्यांनी त्या मुलाला पैसे दिले नाहीत. कदाचित तोच मुलगा आवाज देत असेल आणि तो मुलगा माझी येण्याची वाट पाहत असेल. त्यांनी आपली गाडी एका बाजूला उभी केली आणि त्यांच्या जवळजवळ येण्याची वाट पाहू लागले. जेव्हा तो मुलगा त्यांच्या जवळ आला तेव्हा त्यांनी त्याला 50 रुपये काढून दिले. तेव्हा सुमित्राजी म्हणाल्या की तुम्ही त्याला पैसे का देत आहात? तेव्हा तो मुलगा म्हणाला की मॅडम, माझं नाव शामू आहे, मी अनाथ आहे, मला आई वडील नाहीत, म्हणून मी भीक मागून खातो. असं म्हणत त्या मुलाचे डोळे भरून आले. तेव्हा सुमित्राजी यांनी त्यांच्या पर्समधून 500 रुपये काढून त्या मुलाच्या डोक्यावरून हात फिरवत त्याला दिले आणि म्हणाल्या की हे घे बाळा, या पैशांनी तू काही कामाची सुरुवात कर, पण आजपासून कधीच भीक मागून खाऊ नकोस. एकदा भीक मागितली म्हणजे 100 वेळा मरण आल्यासारखं आहे. सुमित्राजींचे हे शब्द शामूच्या मनाला भिडले. त्यांनी दिलेले सर्व पैसे त्याने स्वतःच्या खिशात ठेवले आणि मनात अनेक प्रश्नांची उत्तरं घेऊन तो पुढे निघून गेला. जेव्हा तो मुलगा थोड्याच अंतरावर पुढे गेला तेव्हा त्याला दिसले की एक माणूस ज्याचे दोन्ही हात नाहीत तो त्याच्या दोन्ही पायांनी अशी कर्तबगारी दाखवत होता की त्याची कर्तबगारी पाहूनच हजारोंच्या संख्येने लोक जमले होते आणि टाळ्यांच्या कडकडाटाने त्यांना प्रोत्साहन वाढवत होते. जो व्यक्ती त्या अपंग व्यक्तीसोबत घेऊन तेथे आला होता तो व्यक्ती त्या माईकद्वारे घोषणा करून सर्वांना सांगत होता की याचा जन्म होताच याला त्याच्या आईवडिलांनी झाडाझुडपात फेकून दिले कारण हा अपंग होता. त्याच वेळेस मी तिथून जात होतो. मी एका मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकला तेव्हा मला आढळले की ते मूल दुसरं कोणी नसून हा मुलगा होता. त्याच्या आईवडिलांनी त्याला यासाठी फेकून दिलं जेणेकरून त्यांची यांच्यापासून सुटका होऊ शकेल आणि हा छोटासा जीव तडफडून तिथे जाग्यावर मरून जाईल. पण त्या लोकांना हे माहीत नव्हतं की मारणाऱ्या माणसापेक्षा वाचवणारा माणूस मोठा असतो. शामूने जेव्हा त्यांची ही कहाणी ऐकली तेव्हा त्याचे डोळे भरून आले आणि त्याने विचार केला की देवाने त्याचे दोन्ही हात काढून घेतले आहेत तरीही तो मुलगा किती कुशलतेने लोकांना आनंद देत आहे, आपली कर्तबगारी दाखवत आहे आणि पैसे कमावत आहे. मग देवाने तर मला सुरक्षित 2 हात दिले आहेत, मग तरीही मी देवाकडे तक्रार का करत आहे की त्याने मला अनाथ का केलं म्हणून. विचार करण्यासाठी बुद्धी दिली आहे, काम करण्यासाठी हात दिले आहेत आणि चालण्यासाठी 2 पाय दिले आहेत आणि बघायला 2 डोळेही दिले आहेत. जर त्यांनी मला एवढं सगळं काही दिलं असेल तर मला कशाचीही कमतरता नाही. आजपासून मी भीक मागणार नाही. आजपासून मी कष्ट करूनच खाईन. जेव्हा तो माणूस अपंग असूनही त्याच्या कष्टाचे पैसे खात आहे तर मग मी का नाही. म्हणतात ना, जिथे इच्छाशक्ती असते तिथे रस्ताही आपोआपच तयार होतो. तेच झालं शामूसोबत. शामूच्या कानात तेच शब्द गुंजत होते की भीक मागणे 100 वेळा मरणासारखं आहे. म्हणूनच त्याने आपल्या मनाशी ठरवलं की त्याला कितीही कष्ट करावे लागतील तरी तो करेल, पण भीक मागणार नाही. असा विचार करत शामू रस्त्याने चालत होता की तेवढ्यात त्याला एका चहाच्या टपरीवर बऱ्याच लोकांची गर्दी दिसली. जेव्हा शामूही तिथे गेला आणि शांतपणे जाऊन उभा राहिला आणि पाहू लागला की चहा विकणारा चहा कसा बनवतोय आणि जनतेला त्याचा चहा किती प्रमाणात आवडत आहे. त्या दिवशी त्या काकांकडून त्याने चहा विकत घेऊन प्यायला हे पाहण्यासाठी की त्यांच्या चहाची चव कशी आहे, ते चहामध्ये काय काय टाकतात. त्याने चहा विक्रेत्याला विचारलं की काका, तुम्ही किती दिवसांपासून चहाचा व्यवसाय करताय? तेव्हा त्या चहा विक्रेत्याने त्याला सांगितले की हा व्यवसाय आमचे वडीलही करत होते. तेव्हा शामू विचार करतो की तेव्हाच हे काका इतक्या कुशलतेने चहा बनवत आहेत, पण मी इतक्या कुशलतेने चहा बनवू शकतो का? शामूने त्या चहा विक्रेत्याला प्रश्न विचारला की काका, मी पण हा व्यवसाय करू शकतो का?
त्यावर तो चहा विक्रेता त्याला म्हणाला की हो बेटा, तू हे करू शकतोस, पण इकडे आसपास नाही, कारण सर्व ग्राहक फक्त माझ्याकडे येतील, कारण माझी चहाची टपरी खूप जुनी आहे. म्हणून तू असं कर, मार्केटच्या दुसऱ्या टोकाला जाऊन तुझा स्टॉल लाव. शामू त्या चहा विक्रेत्याचं बोलणं ऐकून खूप खुश झाला. खुश होऊन बाजाराच्या दुसऱ्या टोकाला गेला आणि चहा बनवण्याचे सर्व साहित्य घेऊन आला आणि शामूने दुसऱ्याच दिवशी चहाची टपरी सुरू केली आणि त्याच्या राहण्याची व्यवस्था सुद्धा केली. आता शामू रोज सकाळी लवकर उठून आंघोळ करून देवाचे नामस्मरण करून पूजा करून चहा बनवू लागला. शामू सकाळपासूनच चहा बनवत होता आणि ओरडत होता की या चहा पिऊन घ्या आणि आपल्या दिवसाची चांगली सुरुवात करा. काय घेऊन आलात आणि काय घेऊन जाणार? चहा पिऊनच आपला चांगला वेळ एन्जॉय करा. शामू हे सर्व एवढ्या निरागसतेने बोलायचा की माणूस कितीही कठोर मनाचा असो, त्याचं मनही विरघळून जायचं आणि त्याच्याजवळ जाऊन एक कप चहा नक्की पिऊनच जायचे. त्याचा चहा इतका चवदार होता की कोणी चहा प्रेमी असेल तर 1 ऐवजी 2 कप चहा प्यायचा. काही दिवसातच शामू इतका प्रसिद्ध झाला की प्रत्येक माणसाच्या जिभेवर शामू चहावाल्याचं नाव येऊ लागलं. आता त्या जुन्या चहा विक्रेत्याच्या व्यवसायात खूपच फरक पडला होता. त्यामुळे त्यानेही ठरवलं की एकदा शामू चहावाल्याचा चहा पिऊन तर बघूया. तो असाच चहा बनवतो की लोक त्याच्या चहाचे दिवाने आहेत. जेव्हा तो चहा विकणारा शामूच्या दुकानात आला तेव्हा शामूने त्यांना मोठ्या आदराने आपल्या दुकानात बसवले आणि त्यांना चहा दिला. जेव्हा त्यांनी चहाचे पैसे देऊ केले तेव्हा शामू त्यांना म्हणाला की नाही काका, हे काम मी तुमच्याकडूनच शिकलो आहे, म्हणूनच तुम्ही माझे गुरु आहात आणि गुरुपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही आणि आपल्या गुरुकडून पैसे घेणे हे एका शिष्याला शोभत नाही. चहा विक्रेत्याने विचार केला की शामूला माझ्या समस्येबद्दल सांगतो, म्हणजे जेणेकरून शामू त्याची चहाची टपरी कुठेतरी दुसरीकडे सुरू करेल, जेणेकरून त्याचे ग्राहक पण टिकून राहतील. पण दुसरीकडे शामूचा निरागस चेहरा पाहून त्यांचं मन सुद्धा त्यांना साथ देत नव्हतं की ते शामूला काही बोलू शकतील. पण त्यांचा उदास चेहरा पाहून शामू स्वतःच त्यांना विचारू लागला की काका, काय झालं आहे? तुम्ही उदास का दिसत आहात? तेव्हा ते म्हणाले की बेटा शामू, मी कसं सांगू, कोणत्या तोंडाने तुला माझी समस्या सांगू, मला काहीच कळत नाहीये. जर मी तुला माझी समस्या सांगितली तर तुझं हृदय तुटेल. तर शामू म्हणाला की काका, एकदा बोलून तर बघा, जर माझ्याकडून काही करता येत असेल तर मी नक्कीच करेन. मग ते चहा विक्रेते त्याला म्हणाले की शामू बेटा, जेव्हापासून तू तुझी चहाची टपरी उघडली आहेस तेव्हापासून माझे ग्राहक खूपच कमी झाले आहेत. बेटा, मी काय करू? आता मी म्हातारा होत चाललो आहे. याच्या व्यतिरिक्त मला दुसरं काहीही काम येत नाही. माझं घरही येथे जवळच आहे, म्हणूनच मी जवळच माझा स्वतःचा स्टॉल उघडला होता. मला असं वाटलं होतं की माझ्या दुकानामुळे तुझं दुकान चालणार नाही, म्हणून तुला माझ्यापासून दूर चहाची टपरी लावण्याचा सल्ला दिला होता. पण मला थोडंच माहीत होतं की याच्या उलट होणार आहे. असं म्हणत चहा विक्रेते दुःखी झाले. त्यांचे बोलणे ऐकून शामू त्यांच्याजवळ जाऊन बसला आणि त्यांच्या हातावर हात ठेवून म्हणाला, बस एवढंच ना काका, मी तुमची ही समस्या एका क्षणात सोडवू शकतो. ते कसं काय बेटा? अहो काका, मला ना घर आहे ना कुटुंब. मी माझी चहाची टपरी घेऊन दुसऱ्या बाजारात घेऊन जातो. तुम्ही तुमचा व्यवसाय अगदी निश्चिंतपणे होऊन करा. शामूचे हे बोलणे ऐकून ते चहा विक्रेते चकित होऊन त्याच्याकडे पाहू लागले. त्यांच्या तोंडून एकही शब्द बाहेर पडू शकले नाहीत आणि ते मनातल्या मनात शामूला अनेक आशीर्वाद देत लाजत मान खाली घालून तिथून निघून गेले. शामूने दुसऱ्याच दिवशी आपले सर्व सामान गोळा केले आणि दुसऱ्या शहराचा रस्ता धरला. आता तिथून कुठे जायचं हे त्याला कळत नव्हतं. त्या दिवशी त्याला त्याच्या आईवडिलांची कमी जाणवत होती की काश आज त्याचे आईवडील असते तर आज त्याच्याजवळही त्याचं कुटुंब राहिलं असतं आणि तो सुद्धा म्हणू शकला असता की माझंही कुटुंब आहे. पण खेद वाटतो की त्याचं आपलं म्हणण्यासारखं असं कुणीही नव्हतं. मग त्याने स्वतःची हिंमत वाढवली आणि मनात ठरवलं की एक दिवस तोही त्याची वेळ बदलेल. त्याने आपले अश्रू पुसले आणि दुसऱ्या शहरात पोहोचला आणि मनातल्या मनात म्हणाला की काका, आता तुम्ही खुश व्हा, तुमचे ग्राहक पुन्हा माझ्याकडे येणार नाहीत. त्याने पुन्हा एकदा भगवंताचे नाव घेतले आणि आपल्या कामाला लागला. तिथेही त्याने तेच काम सुरू केले जे याआधी करत होता. शामूच्या त्या भोळ्या शब्दांनी लोक प्रभावित होऊन तेथे थांबू लागले आणि विचार करू लागले
की अरे एक कप चहा तर प्यायचा आहे, मग इथे प्या किंवा दुसरीकडे, त्याने काय फरक पडतो, या निरागस मुलाजवळ प्यायल्यास त्याचाही फायदा होईल असा विचार करून काही लोक त्याच्याकडे येऊन थांबून चहा पिऊ लागले, तर काही लोक त्याचं ते निरागस बोलणं ऐकण्यासाठी तेथे थांबून चहा घेऊ लागले आणि चहाचा आस्वाद घेऊ लागले. अशा प्रकारे शामू हळूहळू तेथेही त्याच्या चहासाठी प्रसिद्ध होऊ लागला. आता तर अनेक मोठी श्रीमंत लोक त्यांच्या लहान सहान पार्टीसाठी शामू चहा विक्रेत्याला त्यांच्या घरची ऑर्डर देऊ लागले, ज्यामुळे शामू चांगली कमाई करू लागला होता. आता शामूने या शहरात एक प्लॉट खरेदी केला आणि हळूहळू घरही बांधायला सुरुवात केली. खाली एक अख्खं दुकान आणि वरच्या मजल्यावर त्याची राहण्याची खोली म्हणजेच त्याच्यासाठी घर बांधलं आणि पाहता पाहता काही वेळातच शामू चहावाल्याची दुहेरी मजला ते तिप्पट मजला इमारत बनवून तयार झाली. आता त्याच्यासाठी चांगल्या चांगल्या घरातून स्थळंही येऊ लागली. त्याने एक सुसंस्कृत मुलगी पाहिली आणि तिच्याशी लग्न केलं. तर दुसरीकडे श्यामलालजी आणि सुमित्राजी हळूहळू म्हातारे होत गेले. त्यांनीही त्यांच्या दोन्ही मुलांना खूप शिकवलं आणि त्यांना इतके सक्षम बनवले की दोन्ही मुलं सुनील आणि अनिल त्यांच्या पायावर उभे राहिले. दोन्ही मुलं आपल्या आईवडिलांपासून दूर दुसऱ्या शहरात राहायची. जेव्हा जेव्हा सुमित्राजींची आपल्या नातवंडांना भेटण्याची इच्छा व्हायची तेव्हा त्या आपल्या मुलांच्या आणि सुनेच्या घरी त्यांना भेटण्यासाठी निघून जायच्या. पण त्यांचा मुलगा आणि सून सणासुदीलाही त्यांना भेटण्यासाठी येत नव्हते. श्यामलालजी कसे तरी त्यांच्या मनावर नियंत्रण ठेवायचे आणि स्वतःला समजावायचे की मुलांना त्यांचं स्वातंत्र्याने जगू देऊ, पण सुमित्राजी यांना त्यांच्या नातवंडांची खूप आठवण यायची. म्हणूनच त्या सुनेकडून अनेकदा अपमानित होऊनही आपल्या नातवंडांना भेटायला निघून जायच्या. श्यामलालजी सुमित्राजी यांची माया पाहून चकित व्हायचे की जी महिला स्वतः इतरांना आयुष्यभर स्वाभिमानाचा धडा देत राहिली, आज ती आपल्या नातवंडांची फक्त एक झलक पाहण्यासाठी आपल्या मुलाचा आणि सुनेचा इतका अपमान आनंदाने सहन करते. खरंच म्हणतात लोक, मुद्दलापेक्षा व्याज जास्त आवडतं, असा विचार करत श्यामलालजी हसायचे. असं नव्हतं की श्यामलालजी यांना त्यांच्या नातवंडावर प्रेम नव्हतं, तेही आपल्या नातवंडावर खूप प्रेम करायचे. म्हणून तर सुमित्राजींना नकार न देता ते आपल्या मुलांच्या आणि सुनेच्या घरी येऊन जायचे. मग त्यांच्या सुनेचे 4 गोष्टी त्यांनी ऐकवल्या तरी ते ऐकून घ्यायचे. थोडा वेळ तर त्यांनाही वाईट वाटायचं, पण सुमित्राजी हे सांगून गोष्ट फिरवायच्या की अहो, आपलीच तर मुलं आहेत, आपल्या माणसांच्या बोलण्याचा काय राग मानून घ्यायचा. मग श्यामलालजीही गप्प बसायचे. पण हद्द तर तेव्हा झाली जेव्हा दोन्ही मुलं आणि सुना आपल्या वडिलांकडे रडतच आले आणि म्हणाले की बाबा, आमच्या व्यवसायात खूप मोठं नुकसान झालं आहे, म्हणून आम्ही तुमची मदत मागायला आलो आहोत. जर तुम्ही आम्हाला तुमचे निवृत्तीचे पैसे दिले तर तुमची खूप कृपा होईल. आणि आता तुम्ही म्हातारेही झाले आहात, तुम्हा लोकांनाही तुमचा मुलगा, सून, नातवंड यांच्या सहवासाची गरज आहे. त्यामुळे आजपासून तुम्ही दोघंही आम्हा दोघं भावांजवळ राहायचं आहे. मुलगा आणि सुनेचं हे बोलणं ऐकून श्यामलालजींनीही विचार केला की आजपर्यंत ज्या मुलांनी आम्हाला एकदाही आपल्या घरी मान सन्मान दिला नाही, तीच मुलं आज किती आदर आणि मोहक गोड शब्द बोलून ते त्यांच्याकडे ठेवण्याबाबत बोलत आहेत. तर दुसरीकडे सुमित्राजी आपल्या मुला आणि सुनेच्या बोलण्यामध्ये अडकून आपल्या भोळेपणामुळे त्यांची धूर्तता समजू शकल्या नाहीत आणि त्या त्यांच्या पतीला म्हणाल्या की मुलं बरोबर बोलत आहेत. होय, आपण आता म्हातारे झालो आहोत, आज नाही तर उद्या आपल्याला आपल्या मुलांच्या सहवासाची गरज भासेल, मुलांच्या आधाराची गरज भासेलच ना. मग उद्या जाण्यापेक्षा आज त्यांच्याकडे राहायला गेलो तर यात गैर काय आहे. आणि असंही आपल्या सर्व पैशांवर आपल्या मुलांचाच तर अधिकार आहे. मग त्यांना ते पैसे आज द्या किंवा शेवटी दोन्ही गोष्टी समानच आहेत. सुमित्राजी यांनी वारंवार विनंती केल्यावर श्यामलालजी सहमत झाले आणि त्यांनी निवृत्तीचे सर्व पैसे त्यांच्या दोन्ही मुलांना समान वाटप करून दिले. दोन्ही मुलांना खूप आनंद झाला आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी त्यांचा मोठा मुलगा सुनील पत्नी व मुलांसोबत त्याची बॅग घेऊन बाहेर निघाला. तेव्हा सुमित्राजी यांनी त्याला विचारलं की अरे बेटा, काय करतोयस तू, तुझ्या घरी जात आहेस का? तेव्हा सुनील म्हणाला की हो आई, काल रात्री मला एका डीलरचा फोन आला होता आणि आज जर मी त्याला भेटलो नाही तर मी ज्या रेटमध्ये व्यवसायासाठी चर्चा केली आहे ते तो कॅन्सल करेल, म्हणूनच मला आता जावं लागेल. तेवढ्यात अनिलही त्याची बॅग आणि पत्नी मुलांबरोबर घेऊन सोबत बाहेर आला.
तेव्हा सुमित्राजी त्याला म्हणाल्या की बेटा तुला देखील डीलरला भेटायचं आहे का? अरे नाही आई, खरं तर मी ज्या ऑफिसमध्ये काम करत होतो तेथील बॉसचा फोन आला होता. ते म्हणाले की मी आजच्या आज माझ्या व्यवसायात पैसे गुंतवले नाहीत तर ते मला त्यांच्या भागीदारीतून बाहेर काढतील, त्यामुळे मला लवकर निघायचं आहे. तेव्हा सुमित्राजी म्हणाल्या की ते सर्व ठीक आहे, पण आम्हा दोघांना कोण घेऊन जाणार आहे याबाबत तुम्ही दोघांनी काही विचार केला आहे? आता ते दोघं भाऊ एकमेकांना पाहू लागले. तेव्हा मोठा मुलगा सुनील म्हणाला, अरे आई काळजी का करतेस, आम्ही लोक तुम्हाला घ्यायला येऊ की? आणि असंही तुम्ही लोक कुठे दुसऱ्यांच्या घरात राहतात, शिवाय तुम्हा लोकांना आमच्यासारखं खोलीचं भाडंही द्यावं लागत नाही. आता तुम्ही दोघेही अगदी मजेत राहा. आम्हा दोघा भावांपैकी ज्याला कोणाला रजा मिळेल तो तुम्हाला न्यायला येईल आणि सोबत घेऊन जाईल. मग सुमित्राजी म्हणाल्या, अरे बेटा आपण सगळे तर एकाच घरात राहत होतो. तुम्ही रात्री सांगितलं असतं तर आम्ही दोघेही तुमच्या सोबतच तयार झालो असतो. आई आम्हाला वाटलं की तुम्ही लोक झोपला असाल आणि रात्र सुद्धा खूप झाली होती, म्हणूनच तुम्हाला उठवणे योग्य वाटलं नाही. काही हरकत नाही आई, तू तोपर्यंत तुझ्या सर्व मैत्रिणींना भेटून घे आणि सामानही पॅक करून ठेव, जेणेकरून आपल्याला पुन्हा पुन्हा येथे परत येण्याची गरज भासणार नाही. असं बोलून चारही मुलं आणि सुना सुमित्राजींच्या पायाला स्पर्श करून बाहेर निघाल्या. सुमित्राजी यांच्या मुलांना खूप आशीर्वाद देत म्हणतात की त्यांची मुलं किती समजदार झाली आहेत. तोपर्यंत श्यामलालजीही झोपेतून उठले नव्हते. त्यांना जेव्हा जाग आली तेव्हा त्यांनी संपूर्ण घर पाहिलं तर घर एकदम शांत आणि निर्जन दिसत होतं. सुमित्रा, ए सुमित्रा, त्यांनी हाक मारतच सुमित्राजी आल्या. सोबतच नवऱ्यासाठी गरम पाणीही घेऊन आल्या. त्यांनी विचारलं, अरे आज घर इतकं शांत का आहे? मुलं कुठे आहेत? तेव्हा सुमित्राजी निरागस होऊन म्हणाल्या की ते आपल्या बायका मुलांसह निघून गेले, कारण त्यांना काही महत्त्वाचं काम होतं आणि माझ्याशी बोलून गेले की तू आमच्या वतीने बाबांची माफी मागून घे. बघा ना, आजकाल आपली मुलं किती समजदार झाली आहेत ना. सुमित्राजी यांचे निस्वार्थ प्रेमाने भरलेले शब्द ऐकून श्यामलालजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते की माझी पत्नी किती भोळी आहे की तिला आपल्या मुलांच्या मनातील लोभ आणि स्वार्थही समजला नाही. पण त्यांना आपल्या मुलांचं सत्य सांगून आपल्या बायकोला दुःखी करायचं नव्हतं. पण त्यांना आपल्या मुलांनी केलेली फसवणूक समजली होती की ते लोक इथे फक्त पैसे घेण्यासाठी आले होते आणि पैसे मिळताच ते गायब झाले. त्यांना आपल्या आईवडिलांशी काही घेणं देणं नव्हतं आणि म्हणूनच ते लोक आम्हाला त्यांच्यासोबत घेऊन गेले नाहीत. असेच 2 महिने निघून गेले आणि मग एके दिवशी श्यामलालजी अचानक त्यांच्याच घराच्या पायऱ्यांवरून घसरून खाली पडले. त्यांच्या पाठीला आणि कमरेला खूप दुखापत झाली. सुमित्राजी त्यांच्या शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना जवळच्या रुग्णालयात घेऊन गेल्या. तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की त्यांच्या कमरेचं हाड फ्रॅक्चर झालं आहे. त्यांचं लवकरच ऑपरेशन करावं लागेल, अन्यथा खूप गंभीर परिणाम होईल. कदाचित श्यामलालजींना पुन्हा कधीच आपल्या पायावर उभं राहता येणार नाही. डॉक्टरांचे हे शब्द ऐकून सुमित्राजी घाबरल्या. त्यांना काहीच कळत नव्हतं की काय करायचं. त्यांच्याकडे जे काही पैसे होते ते त्यांनी सर्व पैसे तेथे जमा केले आणि नंतर त्यांनी त्यांची मैत्रीण सविताला फोन करून सगळं सांगितलं. तेव्हा सविताजी म्हणाल्या, अरे सुमित्रा, तू तुझ्या मुलांना जे पैसे त्यांच्या व्यवसायासाठी दिले होते त्या गोष्टीला आता पूर्ण 2 महिने झाले आहेत आणि आता तर ते दोघे त्यांच्या व्यवसायातून चांगले कमवतही असणार. मग तू तुझ्या मुलांकडून पैसे परत का मागत नाहीस? सुमित्राजींनाही सविताजींचं म्हणणं पटलं होतं, म्हणून त्यांनी लगेचच त्यांच्या मोठ्या मुलाला सुनीलला फोन केला आणि सगळा प्रकार सांगितला. सांगता सांगता त्या खूप रडायला लागल्या. तेव्हा सुनील त्यांना म्हणाला की आई तू शांत हो, सध्या माझ्याकडे पैसे नाहीत. मला वडिलांनी जे काही पैसे दिले होते ते सर्व पैसे माझ्याकडून खर्च झाले आहेत. जर अनिल जवळ असतील तर तू एकदा त्याच्याशी बोलून घे, मी 2-4 दिवसांनी पुन्हा फोन करीन, असं सांगून त्याने फोन ठेवून दिला. सुनीलचं बोलणं ऐकून सुमित्राजी स्तब्ध झाल्या. यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता की त्या ज्या मुलांना समजदार समजत होत्या तीच मुलं वाईट वेळ आल्यावर अशी उत्तर देतील. तरीही त्यांनी मजबुरीने अनिलला फोन केला आणि त्यालाही सगळं सांगितलं. तेव्हा तोही म्हणाला, आई तुला काय वाटतं, पैसा ही काय थांबणारी गोष्ट आहे का? अरे इथून पैसा येतो आणि तिकडून निघून जातो, यालाच तर व्यवसाय म्हणतात आणि मी माझे सर्व पैसे माझ्या व्यवसायात गुंतवले आहेत. आता तू अशी अचानक पैसे मागशील तर ते मी कुठून आणणार? माझ्याकडून तरी पैशांची अपेक्षा करू नकोस.
त्याने तर वडिलांच्या तब्येतीची विचारपूस न करताच फोन ठेवून दिला. आता तर सुमित्राजी यांना काहीच समजत नव्हतं की आता काय करायचं. ज्या मुलांसाठी त्यांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं आणि आज तीच मुलं वेळ आल्यावर आपल्या आई वडिलांकडे पाठ फिरवत आहेत, हा विचार करत सुमित्राजी रडू लागल्या. पण तरीही त्यांनी हिंमत गमावली नाही आणि त्यांचे दागिने विकून पतीवर उपचार सुरू केले. दरम्यान त्यांचे काही नातेवाईक त्यांना भेटायला आले. तेव्हा संभाषणादरम्यान सुमित्राजींनी त्यांना सांगितले की त्यांच्या मुलांनी त्यांची कशी फसवणूक केली आणि त्यांच्याकडून पैसे काढून घेतले. आणि जेव्हा त्यांना पैशांची गरज पडली तेव्हा त्यांनी आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांकडे कशी पाठ फिरवली. तेव्हा नातेवाईकांनी त्यांच्या दोन्ही मुलांना फोन लावला आणि त्या दोघांवर दबाव टाकला की त्यांना आपल्या आईवडिलांची सेवा करावीच लागेल. आईवडील या दिवसासाठी आपल्या मुलांचे भरण पोषण करून त्यांना लहानाचं मोठं करतात की जेणेकरून त्यांच्या म्हातारपणात, त्यांच्या आजारपणात ते त्यांची काळजी घेतील. आणि त्यातल्या त्यात तुम्ही दोघंही भावांनी तुमच्या वडिलांच्या रिटायरमेंटचे पैसे मागूनही घेतले आणि आज जेव्हा त्यांच्यावर संकट ओढावले तेव्हा तुम्ही लोक त्यांच्यासोबत असं वागत आहात. तुम्हाला आजच्या आज तुमच्या वडिलांना घेऊन जावं लागेल, अन्यथा आमच्याकडे दुसरे पर्यायही आहेत. नातेवाईकांनी मिळून जेव्हा अशा धमक्या दिल्या तेव्हा त्यांचा मोठा मुलगा सुनील इच्छा नसतानाही आईवडिलांना सोबत घरी घेऊन आला. कारण त्याची पत्नी पूनम घरीच असायची आणि अनिलची पत्नी पिंकी ऑफिसला जायची. त्यामुळे तिला श्यामलालजींची सेवा करता आली नसती. आता श्यामलालजी यांना तिथल्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं गेलं. त्यांची फी आणि औषधांचा खर्च खूप जास्त होता. सुनील केवळ 5 दिवसातच खर्च करून थकला होता. म्हणून त्याने हात वर केले आणि आईला स्पष्ट शब्दात सांगितलं की आई, बाबांचा इतका खर्च मी एकटा उचलू शकत नाही. तेव्हा सुमित्राजी म्हणाल्या की बेटा, अनिल सोबत बोलून त्याची काही मदत घे. तुझ्या वडिलांनी आता कुठे त्याला पैसे दिले होते. सुमित्राजी यांचं बोलणं ऐकताच त्यांचा मुलगा सुनील रागानेच भडकला आणि रागातच त्यांच्या आईला म्हणाला, काय आई, तुम्ही आम्हाला काही पैसे काय दिले? तुम्ही लोकांनी जणू काही आमच्यावर खूप मोठे उपकारच केले, जे पुन्हा पुन्हा एकच गोष्ट बोलून आमचा अपमान करत राहतेस. एकतर आपल्या सर्व नातेवाईकांमध्ये आमचा अपमान केला तरीही तुझं पोट भरलं नाही. रोज रोज तुम्ही दिलेल्या पैशांचा रुबाब दाखवता. किती पैसे लागणार आहेत तुम्हाला? मला सांग, मी आत्ताच्या आत्ता तुम्हाला पैसे आणून देईन आणि मग आत्ताच माझ्या घरातून बाहेर निघायचं आणि पुन्हा कधीही तुझा चेहरा दाखवू नकोस. सुनील ओरडतच तिथून बाहेर निघून गेला. बिचाऱ्या सुमित्राजी अश्रू ढाळत तिथे जागी बसल्या. त्यांना काहीच कळत नव्हतं की त्यांनी आता काय करावं. त्यांनी पटकन घरातील सर्व कामे केली आणि त्यांच्या नवऱ्यासाठी टिफिन घेऊन त्वरित दवाखान्यात जाण्यासाठी निघाल्या. तिकडे जाऊन नवऱ्याला खाऊ घातलं. तेवढ्यात तिथे एक नर्स आली आणि म्हणाली की मॅडम, तुम्ही डॉक्टरांना जाऊन भेटा, ते कधीपासून तुमची वाट पाहत आहेत. सुमित्राजी पटकन डॉक्टरांकडे गेल्या. तिथे गेल्यावर त्यांना डॉक्टरांनी सांगितलं की श्यामलालजी यांचं ऑपरेशनसाठी 2 लाख रुपये खर्च येणार आहे. 2 लाख रुपये खर्च ऐकून सुमित्राजींना चक्कर आली. त्या मनात विचार करू लागल्या की जर त्या दिवशी आम्ही आमच्या दोन्ही मुलांना ते सर्व पैसे दिले नसते तर आज मी माझ्या पतीचा चांगला इलाज करू शकले असते आणि असं मुलांच्या आणि सुनांच्या मागे पुढे फिरावंही लागलं नसतं. सगळी चूक माझीच आहे. जर मी पुन्हा पुन्हा पैसे देण्यास सांगितले नसते तर माझ्या पतीने या नालायक मुलांना पैसे दिलेच नसते. पण माझ्या डोळ्यांवर मायेची पट्टी बांधली होती. हाच विचार करत त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यानंतर त्यांनी स्वतःला सांभाळलं आणि म्हणाल्या की सर, मी पैशांची व्यवस्था करते आणि तुम्हाला कळवते. त्यावर डॉक्टर म्हणाले की जितक्या लवकरात लवकर कराल तितकं चांगलं होईल. सुमित्राजी यांना काहीच कळत नव्हतं की आता मी काय करू. पण ते त्यांना माहीत होतं की जर अनिलला फोन केला तर त्याचं उत्तर काय असणार. तरीही त्यांनी हिंमत एकवटली आणि त्यांनी अनिलला फोन केला. पण पुन्हा पुन्हा फोन करूनही त्याने सुमित्राजींचा फोन उचलला नाही. तेव्हा सुमित्राजींनी विचार केला की त्यांच्या घरी जातील आणि समोरासमोर बसून त्याच्यासोबत बोलले तर कदाचित त्याला माझं दुःख समजेल. असा विचार करून सुमित्राजी आपला मुलगा अनिलकडे गेल्या. पण जेव्हा त्या अनिलच्या घरी पोहोचल्या तेव्हा त्याच्या घराला कुलूप होते. त्यांनी शेजाऱ्यांना विचारल्यावर त्यांनी सांगितलं की त्यांनी हे घर विकलं आहे आणि आता त्यांनी दुसरीकडे दुसरं घर घेतलं आहे. हे ऐकून सुमित्राजी यांना धक्काच बसला.
मग त्यांनी शेजाऱ्यांना त्यांच्या नवीन घराचा पत्ता विचारला तर त्यांना नवीन घराचा पत्ता माहीत नव्हता. सुमित्राजी नाराज झाल्या आणि तिथून परत दवाखान्यात जाण्यासाठी निघाल्या. कधी त्या वेड्यासारखं धावत होत्या तर कधी चालत होत्या. तेव्हाच त्या एका कारला धडकल्या. तो कार मालक त्यांना धडक देऊन तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता की तेवढ्यातच थोड्याच अंतरावर वाहतूक पोलीस उभे होते. त्यांनी त्याला पाहिलं आणि ताबडतोब त्या ड्रायव्हरला पकडून आपल्या ताब्यात घेतले. तर काही लोकांनी सुमित्राजी यांना उठवले, त्यांना पाणी पाजले. सुमित्राजी यांना दुखापत झाली नव्हती, त्यामुळे त्यांना शुद्ध आली. पण जेव्हा त्यांनी त्या गाडीच्या मालकाला पाहिले तर त्या मालकाला पाहून सुमित्राजी थक्क झाल्या. कारण तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून त्यांचा धाकटा मुलगा अनिल होता. जेव्हा त्याने आईला पाहिले तेव्हा त्याने आपला रंग बदलला आणि म्हणाला, अरे आई, तू इथे? आणि बाबांची तब्येत कशी आहे? मी तुम्हालाच भेटायला येत होतो. बिचाऱ्या सुमित्राजी अनिलच्या तोंडून अशा गोष्टी ऐकून जोरजोरात रडू लागल्या आणि म्हणाल्या की चल बाळा, पटकन हॉस्पिटलला, तेथे तुझे वडील वाट पाहत आहेत. हे ऐकून पोलीस अनिलला म्हणाले, अरे हे काय, तुम्ही तुमची चूक लपवण्यासाठी खोटं तर बोलत नाहीत ना? तर अनिल म्हणाला की नाही सर, मला माझ्या बाबांची खूप काळजी वाटत होती, म्हणूनच मी इतक्या वेगाने गाडी चालवत होतो, म्हणून मी चुकून माझ्या आईला आदळलो. हो का? मग तू गाडीत आणि तुझी आई पायी कुठे फिरत आहात? तुम्ही तुमच्या आईशी भांडण करून त्यांना घरातून हकलून तर दिलं नाही ना? पोलीस कर्मचाऱ्याने विचारणा केली असता अनिलचा घसा कोरडा पडला. पण सुमित्राजी यांना त्यावेळेस त्यांच्या पतीकडे जाण्याची घाई होती, म्हणूनच त्या म्हणाल्या की नाही सर, मी तर इथे जवळच्याच मंदिरात माझ्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करण्यासाठी आले होते आणि माझा मुलगा खरंच त्याच्या वडिलांकडे दवाखान्यात घाईघाईने चालला होता, म्हणूनच जरा छोटासा अपघात झाला. असं म्हणत सुमित्राजी त्यांच्या हाता आणि पायांच्या दुखापतीकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांच्या गाडीत जाऊन बसतात आणि पटकन अनिलला हॉस्पिटलकडे जाण्यास सांगतात. त्यावेळेस पोलिसांनी अनिलला शब्दात सूचना दिल्या की जर तुम्ही तुमच्या आईवडिलांना त्रास देण्याचा प्रयत्न केलात तर थेट तुरुंगात जाल. तर अनिल त्याच्या आईला धडकल्याने आणि पोलिसांच्या नजरेत आल्याने घाबरत होता, म्हणूनच त्यावेळेस तो शांतपणे सुमित्राजींना दवाखान्यात घेऊन गेला. तिथे जाऊन पाहिलं तर श्यामलालजींना ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं होतं. सुमित्राजींनी काउंटरवर जाऊन चौकशी केली की त्यांची फी कोणी भरली. तेव्हा त्यांनी सांगितलं की एका शामू नावाच्या व्यक्तीने त्यांची फी जमा केली आणि औषधं व गोळ्यांसाठी अतिरिक्त 5,000 रुपये देखील जमा केले आहेत, जेणेकरून तुम्हाला नंतर कोणत्याही समस्यांना सामोरं जावं लागणार नाही. त्यांनी तुमची बराच वेळ वाट पाहिली, पण तुम्ही आल्या नाहीत, म्हणून ते निघून गेले. सुमित्राजी विचार करूनच परेशान झाल्या की हा शामू कोण आहे, ज्यांनी अशा आमच्या अनोळखी लोकांसाठी इतकी फी भरली. मी तर कोणत्याही शामूला ओळखत नाही. मग त्यांनी अनिलला शामूबद्दल विचारलं तर त्यानेही नकारार्थी मान हलवली. मग थोड्या वेळाने अनिलच्या वडिलांवर शस्त्रक्रिया करून ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आणण्यात आले. तेव्हा अनिल त्यांच्या वडिलांना भेटला आणि त्याच्या आईला त्याच्या घराचा पत्ता देऊन तिथून निघून गेला. काही दिवसांनी श्यामलालजींना डिस्चार्ज दिला गेला. सुमित्राजी यांनी त्यांच्या धाकट्या मुलाला अनिलला फोन केला तर तो म्हणाला की आई, आम्ही दोघेही आपापल्या ऑफिसमध्ये आहोत, तुम्ही लोक ऑटो रिक्षामध्ये बसून घरी या. सुमित्राजींनी त्यांचे घरही पाहिले नव्हते, तरीही त्यांनी ऑटो चालकाला पत्ता सांगितल्यावर त्याने त्या दोघांनाही त्या पत्त्यावर पोहोचवले. आता दोघेही पती आणि पत्नी त्यांच्या मुलाच्या घराबाहेर एखाद्या भिकाऱ्यासारखे भुकेले तहानलेले बसलेले होते. त्यांची सून पिंकी ही सायंकाळी घरी आली आणि तिने जेव्हा त्या दोघांना तिच्या घराबाहेर बसलेलं पाहिलं तेव्हा ती रागाने लाल झाली आणि पटकन घराचे कुलूप उघडून त्यांना आत येण्यास सांगितले. जेव्हा ते दोघेही आत आले तेव्हा ती त्यांना दोघांवर बरसली. तुम्ही लोक संध्याकाळनंतर येऊ शकत नव्हते का? तुम्हाला तर माहीत होतं ना की घरात दिवसभर कोणीच राहत नाही, मुलंही शाळेतून आल्यानंतर ट्युशनला निघून जातात. आज तुमच्यासारख्या मूर्ख लोकांमुळे आमच्या शेजाऱ्यांच्या लोकांपुढे आमचं नाक कापलं गेलं. तुम्हाला कोणी पाहिलं असेल तर काय म्हणले असतील की आमच्या घरात हे कोण भिकारी लोक आलेले आहेत. चला आता माझं तोंड काय पाहता, पटकन कामाला लागा. मी पूर्ण दिवस काम करून थकले आहे आणि तुम्ही हॉस्पिटलमध्ये खुर्ची तोडत बसले असणार. बिचाऱ्या सुमित्राजी रुग्णालयात असतानाही एकदाही पोटभर जेवल्या नव्हत्या, कधी रात्रभर झोपल्याही नव्हत्या,
पण आपल्या वेदना, आपलं दुःख कोणाला सांगणार? म्हणूनच कुठलाही वाद न करता शांतपणे आज सुमित्राजी कामाला लागल्या. आता तर सुमित्राजी दररोज अनिलच्या घरातील सर्व कामे करत होत्या आणि त्या बदल्यात दररोज त्यांच्या सुनेकडून अपमानित होत राहिल्या. एके दिवशी श्यामलालजी रात्री उशिरा पाणी प्यायला उठले तर त्यांनी पाहिलं की त्यांचा मुलगा आणि सुनेच्या खोलीतील लाईट चालू आहे. आणि ते जेव्हा खोलीच्या जवळ गेले तेव्हा त्यांना आपल्या मुलाचा आणि सुनेचा आवाज ऐकू आला. त्यांची सून अनिलला सांगत होती की अनिल, या म्हातारीला रस्त्यातून बाजूला करायला हवं, म्हणजे सापही मरेल आणि काठीही तुटणार नाही. त्यावर अनिल म्हणाला की पण पिंकी, आईच्या अपघातानंतर पोलिसांनी मला शब्दात सूचना दिल्या आहेत की त्यांना काही होता कामा नये. त्यांना जर काही झालं तर सगळा संशय माझ्यावरच घेतील. तर पिंकी म्हणाली, अरे माझ्या भोळ्या नवऱ्या, मी त्याचीही व्यवस्था केली आहे, काळजी करू नका, तुमच्यावर कोणीही आळ घेणार नाही. एके दिवशी चांगली संधी पाहून त्यांना असा मृत्यू द्यायचा की या हाताचं त्या हातालाही कळू द्यायचं नाही. सुनेच्या तोंडून अशा गोष्टी ऐकल्यानंतर श्यामलालजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि परत आपल्या खोलीत येऊन बसले. थोडा वेळ विचार करून त्यांनी सुमित्राजींना उठवले आणि त्यांना सर्व काही सांगितले आणि विचारले की तुझा अपघात कधी आणि कोणी केला होता. तेव्हा सुमित्राजींनी त्यांना त्या दिवशी घडलेला सर्व प्रकार सांगितला की कशा प्रकारे त्या अनिलच्या गाडीला धडकल्या आणि पोलिसांनी त्याला काय सांगितले. आता श्यामलालजींना समजले होते की अनिल त्यांना कोणत्या मजबुरीने त्यांच्याजवळ ठेवत आहे, अन्यथा त्याने एक सेकंदही आपल्याला येथे ठेवले नसते. अपमानित होण्यापेक्षा आणि विनाकारण मरण्यापेक्षा आपण रात्रीच्या रात्री इथून कुठेतरी निघून जावं हेच योग्य ठरेल. ते दोघेही आपल्या दोन्ही डोळ्यात अश्रू घेऊन तिथून शांतपणे निघून गेले. चालता चालता त्यांना सकाळ झाली होती आणि ते एका चहाच्या टपरीवर पोहोचले होते. दोघांनीही तेथे चहा घेतला आणि मग दोघेही गावाकडे जाण्यासाठी बसस्टँडच्या दिशेने निघाले. दोघेही डोळ्यात पाणी आणून तिथून चाललेच होते की त्याच रस्त्याने श्यामू त्यांच्या गाडीतून जात होता. तो एकेकाळी श्यामलालजी यांच्याकडे भीक मागायचा, पण आज तो 3 मजली इमारतीचा मालक बनला होता. त्याने गाडी थांबवली आणि श्यामलालजी आणि सुमित्राजी यांच्याकडे लक्षपूर्वक बघू लागला आणि विचार करू लागला की हे तर तेच आई आणि बाबूजी आहेत ज्यांच्यामुळे आज तो इथपर्यंत पोहोचू शकला. तो लगेच गाडीतून खाली उतरतो आणि त्यांच्या दिशेने धावतच त्यांना मोठ्या आवाजाने हाक देऊ लागतो, बाबूजी, बाबूजी. श्यामलालजी यांना तो आवाज ओळखीचा वाटत होता. त्यांनी मागे वळून पाहिले तर एक मध्यमवयीन माणूस दिसला, जो माणूस त्यांच्याकडे धावत येत होता. जेव्हा तो जवळ आला तेव्हा श्यामलालजी त्याला ओळखू शकले नाहीत आणि म्हणाले की माफ कर बाळा, पण मी तुला ओळखलं नाही. तेव्हा श्यामू म्हणाला की बाबूजी, मी तुमचा श्यामू आहे. तुम्ही तुमच्या श्यामूला ओळखलं की नाही? आणि आई, तुम्ही तर मला भीक मागण्यासाठी मनाई देखील केली होती ना, आणि तुम्ही सुद्धा मला ओळखलं नाही आई. आज तुमच्या आशीर्वादानेच मी सक्षम व्यक्ती बनू शकलो. चला आई, बाबूजी, मी आज तुमचा हा श्यामू बेटा तुम्हाला आपल्या मेहनतीची कमाई खाऊ घालणार. त्यात भीक मागून कमवलेला एकही रुपया नाही, तुम्हाला दिसणार नाही. उलट आईंनी दिलेले 500 रुपये आणि बाबूजींनी दिलेले 50 रुपयेमधून मी सुरू केलेल्या व्यवसायातून तुमचा मुलगा आज इथपर्यंत पोहोचला आहे. तुम्ही दिलेल्या या 550 रुपयांचं व्याज आज तुमच्यापर्यंत पोहोचलं आहे, जे तुमच्या वृद्धापकाळात तुमचा आधार बनेल. श्यामूचं बोलणं ऐकल्यानंतर श्यामलाल आणि सुमित्राजींच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि ते दोघेही श्यामूसोबत तिथल्या त्याच्या घरी निघून गेले, जिथे जाऊन श्यामूचे 3 मजली घर पाहिले, जे कोणत्याही बंगल्यापेक्षा कमी दिसत नव्हते. श्यामलालजी आणि सुमित्राजी त्याची प्रगती पाहून खुश झाले होते. त्याच दरम्यान श्यामूने त्यांना सांगितलं की हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनचे बिल त्यानेच भरले होते, कारण त्यावेळेस तो त्याच्या पत्नीसोबत कोणाला तरी भेटायला तेथे गेला होता. तेव्हा त्याला कळलं की तुमचं पैशामुळे इलाज होत नाहीये. मी तिथे बराच वेळ थांबून तुमची वाट पाहिली, पण तुम्ही आला नाहीत आणि मी पुन्हा घरी निघून गेलो. आणि जेव्हा मी पुन्हा तुम्हाला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेलो होतो तेव्हा तुम्ही तिथून निघून गेला होतात. आता श्यामलालजी आणि सुमित्राजी घरी सुखाने राहू लागले होते. त्यांना इथे खूप मान सन्मान मिळत होता. तर इकडे श्यामलालजींचा मोठा मुलगा सुनील कर्करोगाने ग्रस्त झाला होता आणि आता तो आजारी अंथरुणावर राहायला लागला होता. आणि धाकटा मुलगा अनिलच्या व्यवसायात तोटा झाला आणि त्यामुळे
आता तोही नशा करू लागला। यामुळे त्याची पत्नी आणि मुलं त्याला सोडून दुसऱ्या शहरात निघून गेले। देवाने त्या दोघांना अशी शिक्षा दिली की आता त्यांच्याकडे इकडे तिकडे भटकण्याशिवाय दुसरं काहीच उरलं नव्हतं। त्यांनी जसं पेरलं होतं तसंच फळ आज त्यांना मिळालं होतं। तुम्हाला ही कथा कशी वाटली कृपया कमेंट करून नक्की सांगा। कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एका नवीन कथेसोबत नवीन एका व्हिडिओमध्ये।